राईट टू एज्युकेशनची कालमर्यादा वाढवून ती 3 ते 18 वर्षापर्यंत करण्यात यावी या मागणीसाठी RTE अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या पालकांचे मुंबईतील आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यात संदर्भात आंदोलनकर्त्या पालकांशी आम्ही संवाद साधला आहे। हम यहाँ पे आए कि ये 12वीं तक होना चाहिए। जो हमारे बच्चे पढ़ रहे हैं उनको बुक्स मिलना चाहिए। हम लोग टीचर को पूछते हैं कि बुक्स नहीं मिल रहे तो टीचर बोलते हैं हमको ऊपर से पैसा नहीं आया है। तो टीचर क्या बोलेंगे? हम लोग कुछ बोलते ही नहीं, चुपचाप सुनते हैं। हम लोग यहाँ मोर्चा लेके आते, इसके ऊपर हमारे लिए कुछ सुनते ही नहीं है कोई कि भाई इनको बच्चों को बुक्स मिलने चाहिए। अभी कुछ बच्चे ऐसे हैं कि 8 स्टैंडर्ड के बाद अभी घर पे बैठे, क्या करेंगे उनका? अभी करेंगे कि हम लोग कुछ नहीं कर सकते। पेरेंट्स 4 लाख भरना है, 3 लाख भरना है, कितना कमाएंगे? या तो तुम लोग पेमेंट तो बढ़ाओ। फिर हम लोगों के साबुन से भी टैक्स लिया जाता है, गरीब से भी लेते हो, पैसे वाले से भी लेते हो, पर हमारे बच्चे क्यों नहीं पढ़ सकते? फिर पढ़ना चाहिए ना हमारे बच्चे। दे दो ना तुम लोग 12वीं तक, वो भी नहीं दोगे, बुक्स भी नहीं देते। एटलीस्ट बुक तो टाइम पे दे दो। यूनिफॉर्म भी नहीं दिया जाता है, बुक्स नहीं दिया जाता है। पूछेंगे तो टीचर लोग बोलते हैं हमको ऊपर से पैसे नाही मिले। आमचा पोतारमध्ये विक्रोळीला आहे, पवईमध्ये आम्ही, पण आम्ही जेव्हा पण जातो ना शाळेत तर आम्हाला बोललं जातं वरून पैसे नाही आल्यात। आम्ही काय बोलणार? काहीच नाही बोलू शकत। आता आमचं 9वीची मुलं घरात आल्यात, बसल्यात, काय करणार पेरेंट्स 9वीच्या मुलांचं? काही बसून ठेवणार नाही आम्ही, पुढे शिकू शकत आणि बाकीचे शिकले त्याचं काय? आणि आता जे स्कूल जे बंद केलं, बाकी मुलांचे ऍडमिशन होत नाहीये, त्यांनी काय करायचं? म्युन्सिपॅलिटीमध्ये शिकवायचं? खरं सांगा, म्युन्सिपॅलिटी शिकवायचं मग तुम्ही साबणाचे पण टॅक्स कशाला घेता आमच्याकडून? त्याचे पण टॅक्स घेऊ नका ना। एक गरमीचा पंखा घ्यायचं म्हटलं तर त्याचे टॅक्स आम्ही भरतोय। आमच्या मुलांना शिक्षण द्या, नसेल पैसा तर बोला आमच्याकडे पैसेच नाही, आम्ही नाही भरू शकत। तुम्हाला जे करायचे करून टाका, ते पण आम्ही करणार, आम्ही करणार असं बोलतात की आम्ही करणार। मग कधी त्या लिहून की बाबा 5 वर्ष नाही मी करणार आहे, 5 वर्ष बसवा पोरं घरात नू, ते पण नाही बोलणार। आज जो DYFI और अनुदानित शिक्षा बचाओ समिति ने जो मोर्चा निकाला है, यहाँ पर धरना दे के बैठे, इसकी प्रमुख मांग जो है वो कम से कम 12वीं तक फ्री एजुकेशन मिलना चाहिए। और जो बच्चे RTE के तहत स्कूलों में पढ़ रहे हैं उन बच्चों को फ्री यानी फ्री एजुकेशन मिलना चाहिए। जैसे बुक्स, यूनिफॉर्म वगैरह जो है उस बारे में जानकारी मतलब फ्री मिलना चाहिए। यही बात लेके यहाँ पर अंबरनाथ, उल्लासनगर या फिर पालघर से मुंबई के सभी पेरेंट्स जो है यहाँ पर धरने पे बैठे हैं। और हमने दादा भुसे जो एजुकेशन मिनिस्टर है उनके साथ में हमने बातचीत रखी थी। उनसे मिलने के लिए हमने अपॉइंटमेंट लिया था, पर दादा भुसे जी के पास अभी हमसे मिलने के लिए समय नहीं है। तीसरी बात ये थी कि हमारी प्रमुख मांग ये थी कि 1 लाख रुपए जो मुंबई में रहने वाले लोगों का इनकम सोर्स है, इनकम सर्टिफिकेट है, वो आज किसी भी मुंबई के लोगों का इनकम नहीं है। तो हम ये चाहते हैं कि अगर लाडली बहन को अगर 2.5 लाख का आप इनकम का लिमिट रख सकते हैं, तो ये जो RTE के तहत पढ़ने वाले बच्चों को अभी इनकम का जो लिमिट है वो 3 लाख तक होना चाहिए। यही बात को लेके हम लोग यहाँ पर धरने को बैठे हैं। और जो 8वीं के बाद बच्चे पास हो रहे हैं, 8वीं के बाद बच्चे पास हो रहे हैं, उन बच्चों को 9वीं, 10वीं, 11वीं, 12वीं ये भी सब पढ़ाई फ्री में मिलनी चाहिए। क्योंकि 8वीं के बाद कोई भी स्कूल उनको 9वीं में एडमिशन नहीं ले रहा है। बहुत से बच्चे आज स्कूलों से बाहर निकल गए। पूरे महाराष्ट्र में 10 लाख बच्चे आज बाहर निकल गए हैं। और इसकी जिम्मेदार कौन है? तो इसकी जिम्मेदार पूरी तरह हम ये जो BJP, NCP और शिवसेना शिंदे की जो सरकार है उसको मानते हैं। आमच्या मागण्या इथे शिक्षणाकडून आहेत। फक्त 8वीपर्यंत शिक्षण आम्हाला मिळालेलं आहे। 8वीच्या नंतर आमच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आलेलं आहे। तर आमची सरकारकडे मागणी आहे की 12वीपर्यंत कमीत कमी शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे, जसं आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे। प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, तशी आमची तीच इच्छा आहे। आमच्या सगळ्यांच्या मागण्या तेच आहेत शिक्षण मंत्र्यांकडे की सगळ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं। अजून कसं आलं नाही आहे। पहिल्यापासून आमची मागणी 12वीपर्यंतच आहे आणि 14 वर्षापासून आमची जी DYFI संघटना आहे की 12वीपर्यंत शिक्षण मागत आहे, पण 8वीपर्यंत अजून शिक्षण केलेलं आहे सरकारने, 8वीच्या पुढे अजून शिक्षण केलेलं नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही सगळे पॅरेंट्स इकडे एकत्रित आहोत। समस्या अशा आहेत की गव्हर्नमेंट शाळेमध्ये CBSE बोर्डचं शिक्षण नसतं आणि तिथे उपलब्ध सुविधा नसतात।
सगळ्या शिक्षणाच्या सुविधा फक्त प्रायव्हेट स्कूलमध्ये आहेत आणि प्रायव्हेट स्कूलची जी मागणी आहे ती 2-2 लाख रुपये असते. आमचं तेवढं शिक्षण नाही आहे की आम्ही तेवढं 2 लाख फी भरू शकतो. एक 2-2, 3-3 मुलं असतात, मग 2-2, 3-3 मुलांची फी कुठून भरणार? मग RT अंतर्गत जर मुलं शिकलेत तर आमचे शिकलेल्या मुलीला काहीतरी पुढे करू शकतात, नाहीतर आमच्यासारखेच ते वॉचमॅन करणार, घरकामं करणार, ऑफिसमध्ये 10-20 हजाराची कामं करणार. मग आमची मुलं मोठ्या पदवीला जाणार कधी? तर त्यांना शिक्षण मिळेल तरच जाणार. तीच आमची मत. नाही असं नाही आहे, पण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्या उपलब्ध सुविधाच नसतात, म्हणून मुलांना गव्हर्नमेंटमध्ये स्कूलमध्ये कोणी टाकतच नाही, कारण की त्यांना ते शिक्षणच मिळत नाही त्या प्रकारचं. काहीतरी असतंच डिफरन्स प्रायव्हेटमध्ये आणि म्युन्सिपालिटी स्कूलमध्ये. म्हणून सगळ्यांना वाटतं की प्रायव्हेट स्कूलमध्ये सगळ्या मुलांनी शिकावं. डिसिप्लिन आहे, शिक्षण आहे, खूप फरक पडतो. ह्याच जर सगळ्या गोष्टी जर आम्हाला गव्हर्नमेंटमध्ये मिळाल्या तर आम्ही का प्रायव्हेटमध्ये जाणार? या सगळ्या सुविधा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध करून द्या, आमच्या मुलं म्युन्सिपालिटीमध्ये शिकू शकतात व्यवस्थित. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.